बरं तुम्ही ह्याच्या अगोदर कुठे गेलता दारू सोडायला? मला त्या टायमाला का मला सोडली? आता 12 महिने सोडली आणि दुसऱ्या वारी मेलो. लग्न झालंय का? 3 लेकरं आहेत. किती पोर आहे? 3 आहे. बायको पण घरीच आहे का? घरी जाईल. तुम्ही काय करता? ट्रॅक्टर मालक होईल. कारखान्यात जातात का? केव्हा जायचं? उद्या जायचं. आणि हे असा धंदा करायचा म्हणजे कशा पारपंच चालायचा? जर प्यायचं खायचं हे जर गोष्टी करायच्या, लेकरं बाळ मुलं हे सगळं आई हे कोण येतं? सासरा आई मामा आहे. तुम्ही कोण आहेत? मी आई आई यांची बहीण आहे. ते कोण येतं? हे थोरला आहे. त्याचे पाठे आहे. मग बाबा हो पारपंच इतकं करायचं आहे, सगळं काय गोष्टी करायच्या. तुम्ही जिम्मेदार माणूस आहेत ना महाराज? येतच नव्हतो त्याचा भाव आहे. तुम्ही जिम्मेदार असताना जर तुम्ही ह्या जर गोष्टी असं जर करीत चला तर कसं व्हायचं? उद्या लेकर उलट तुम्ही सुशिक्षित माणूस आहेत ना. 4 माणसं तुमच्याकडून चांगली झाली पाहिजे. किती टोळी आहे का तुमच्याकडे? 2 टोळे येतात. आणि ती माणसं कशी सांभाळणार तुम्ही? किती माणसं आहेत त्या टोळ्यात? बाबा असं होतं त्याला चांगलं नीट चलत पण असं 20 माणसं आणि 20 माणसं तुम्ही सगळी सांभाळ करणारे. तुम्ही तिकडे नेऊन कारखान्याला आणि सगळी कामगार आहेत तुमची ती आणि तुम्ही त्यांचे मालक आहेत आणि त्या मालकच जर ह्या पद्धतीने चालला तर तुमचा धंदा कसा चालणार? ती पुळती कशी राहणार? कसं पारपंच होणार? बरं हे आडमुठी बी नाही ना. सुशिक्षित माणूस आहे तुम्ही. बरं आज सांगा तुम्ही दारू बंद केली, आता तुमच्या मनातून तुम्हाला दारू बंद करायची का? इकडे बोला, मोठ्याने बोला. हो काय दारू बंद करायची का? इकडे आलात कशामुळे तुम्ही? मग आता इथून पुढे क्लिअर तुम्ही बंद करणार आणि पुन्हा नाही बंद केल्यावर महागायल्यासारखं झालं तर हा तेच मी मालकाची सोडल्यामुळे ड्रायव्हरला काळजी. मग काय करायचं? मालकाने सांगायला पाहिजे तुम्ही असं राहा असं खा असं प्या. 30-32 लाख रुपये वाटले त्याने. 32 ना तुम्ही कोटी रुपये जरी वाटले आणि नाही वाटले तुम्हाला मालक म्हणायचा अधिकारच नाही. गडी म्हणायचा का अधिकार? पण बाबा देव तुम्हाला देतोय ते चांगलं म्हणून खा. हे चांगलं देवाने दिलंय हे कोणाला बी भेटत नाही. इतकं लय पैसा येतोय तुमच्याकडे. सगळ्या काय गोष्टी आहेत, सगळ्या काय लेकर आहेत, बाळ आहेत, परपंच आहेत, आई वडील हे सगळ्या काय गोष्टी आहेत. इतकं लेबर भेटलंय, सगळं सुखाने परपंच चाललंय आणि तुम्ही हे नाटक. अरे देवाला ह्या गोष्टी सहन होत नसतात. चलत तवर चलत असतात ह्या गोष्टी. एक दिवस बंद पडलं तर मला माणूस भिकायला लागत. 2-4 जागा बघितला असं नेऊन कटाळून. हा कदरून जायचं आणि आज ह्या माणसाने तर ह्यांच्या इतकी माणसं इतकी जी माणसं इथं चांगला माणूस म्हणून बघून इतकं आलेले आहेत ना. तिकडं इतकी जिम्मेदारी सोडून तुमच्या मागे चालणार काय करणार? 5-6 महिने सोडतो आणि कसं चालू आहे. 5-6 महिने सोडतो आणि चालू. चला करणार घर बंद करणार ना. देवाच्या दारात आलात. खरं काय देवाच्या दारात हे देवाच्या दारामध्ये लबाड बोलू नका. मनातून बंद करायची असली तरच बंद करा. नाहीतर हे चांगलं नाही. तुमच्यासाठी चांगलं नाही, तुमच्या परिवारासाठी चांगलं नाही. त्याच्यामुळे मनातून तुमचे जर बंद करायचं असला तर करा. जा देवाचं दर्शन घ्या. मी कधी येणार नाही म्हणून तिथं दारातून दर्शन घेऊन येतो. जा पटकन तिथून नंदी सांगा देवाला मी कधी येणार नाही.